हॅलो. तर आज आपण घरी गोड लिंबाचे लोणचे कसे तयार करायचे हे पाहणार आहे. तर सगळ्यात आधी लिंबू धुवून कोरडे करून घ्यायचे, त्याच्या बारीक फोडी करायचे आहेत. बारीक फोडी केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे हळद ॲड करायचे. दोन चमचे हळद ॲड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग ॲड करायचं आहे 2 चमचे. हिंगाची बारीक पावडर मिळते ती ॲड करायची आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मेथी दाणे असतात त्याची पावडर, मेथी पावडर 2 चमचे ॲड करायचे. घरामध्ये अवेलेबल असेल तर त्याची सुद्धा करू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आहे मिरची पूड. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे आपल्याला मिळू शकते. 200 ग्राम घालायचे आहे. त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे अर्धा किलो. त्याच्यानंतर गोड लोणचं करतोय तर साखरेचं प्रमाण जास्त असायला पाहिजे, त्याच्यामुळे 2 ते 2.5 किलो साखर मिक्स करायचे. त्याच्यानंतर हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत. हे लोणचं आपण 70 लिंबूचं घालतोय तर त्याच्याप्रमाणे बाकी सर्व सामग्री लागते. तर हे हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून तर तुम्ही बघू शकताय की लिंबूच्या फोडांना सगळे जिन्नस लागलेले आहेत आणि हळूहळू कलर बदलत आहे. थोड्याफार प्रमाणात मिक्स झालेलं आहे लोणचं. तर तुम्ही इथं बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे लोणच्यामध्ये. लिंबूची फोडी मिक्स झालेत. तर आता तुम्ही काचेच्या बरणीत नाहीतर प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता या लोणच्याला प्रिझर्वेटिव्ह करून. तर हे तुम्ही आता भरला तर त्याच्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा बरणी खोलून आतलं मिश्रण हलवायचं आहे जेणेकरून ते मुरलं जाऊ दे व्यवस्थितपणे.
तर इथं बरणीमध्ये भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. पूर्ण बरणी भरलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगावं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक करा. बाय.